हाय, जय श्रीकृष्ण. बघा, तर आमच्या इकडं दोघं मिळून काय काम करतो होते, कारण उद्या आहे राजच्या स्कूलमध्ये रेड डे, तर त्याचीच तयारी सुरू इकडं. मी आणि त्याचे बाबा मिळून दोघी त्याची तयारी करून ठेवतो, कारण स्कूलमध्ये सांगितलं होतं की उद्या रेड ड्रेस घालून यायचं मुलांनी, आणि परत ॲपल किंवा स्ट्रॉबेरी असं काहीतरी त्यांना बनवून पाठवून द्या तयार करून. तर इकडे राजला मी दुसऱ्या दिवशी म्हणजे असं सकाळी तयार करून स्कूलमध्ये घेऊन गेले, त्याला सोडून आले. त्याच्यानंतर आहे ना, घरी आल्याच्या नंतर माझी जरा तब्येत म्हणजे सकाळपासूनच खराब होती, पण आता जास्तच वाटते, कारण माझ्या मानाला आहे ना दोन्ही साईडनी अशा गाठी येऊन गेले. काही कळत नाही आहे कशामुळे झालं आहे, पण त्याचा त्रास होतो आहे मला. डोकं दुखतं आहे आणि नाही का, म्हणजे काही कामात लक्षही लागत नाही आहे, तरी काम तर करावंच लागते. तर म्हणजे त्याच्यामुळे ना काही लक्षात येत नाही कशामुळे झालं आहे ते, काही कळतही नाही. कोणाला काही आयडिया असेल तर मला कमेंट करून सांगा. मग दिवसभराचं काही जास्त शूट केलंच नाही, म्हणजे नाही का व्हिडिओ काढले नाही, तर डायरेक्ट इकडे जेवणाचंच व्हिडिओ टाकते मी असा, कारण कालचा उपवास होता आणि आजची म्हणजे कालची एकादशी आणि आजची द्वादश म्हणतो आपण तसं. तर सोडायचा होता उपवास. मग जेवायला इकडे बनवून घेतलं. बटाट्याची भाजी केली होती, रवा केला होता, पुऱ्या, चपात्या आणि भात केला होता. तर इकडे राजही माझ्या मागे चालूच होतं, त्याची पिटपिट हे असं ते तसं दाखवत होता. त्याला स्कूलमधनं वगैरे घेऊन आले, घराची क्लिनिंग चालू आहे. आणि पहा, मी कपडे टाकले सुकायला इकडे. काल सकाळपासून पाऊस नव्हता आणि मी कपडे टाकले, जरा अर्धे सुकले की अचानक पाऊस येऊन गेला, आणि मी बाहेर येऊस्तोवर आणि कपडे वगैरे सगळे काढून येऊस्तोवर ओले होऊन गेले कपडे. आणि काही त्याच्यानंतर परत दिवसभरात एक थेंबही नाही, मस्त सुकून गेलेलं. तर मलाच कळलं नाही की नेमकं कपडेच माझे ओले करायला आला होता की काय, कुणास ठाऊक पाऊस. तर अचानक मग इकडे मी उठून आले, आणि त्याच्यानंतर की काय माहिती, पण मला डोकं दुखायला चालू कळत नाही. सारखं आजारीच असते मी, काही ना काही होतच राहते, मला काही लक्षात येत नाही नेमकं काय झालंय ते. आणि मला चेस्ट पेनही होत होता आणि बॅक पेनही होत होता. तर मग इकडे त्याच्यानंतर आहे ना थोडा वेळ झोपले होते, तर हा मला उठवायला आला की मग झोपू नको, तू झोपले की माझं मन नाही लागत. तर मला मस्का मारतोय की आता उठ आणि माझ्यासोबत खेळ, परत झोपू नको आता, नाहीतर मग मी झोपून जाईन, कारण तोही दिवसभर झोपला नव्हता. तर खरंच असं वाटतं कधी कधी की लेकरांमुळे ना आपण आपलं अर्धं दुखणं विसरून जातो, कारण त्यांच्याकडे पाहिलं ना की सगळं टेन्शन, प्रॉब्लेम, दुःख असं म्हणजे नाही का विसरून जातो माणूस सगळं. त्यांच्याकडे बघूनच काय म्हणते जगायला अशी ऊर्जा येते असंच म्हणता येईल. कारण आयुष्यात माझ्या पण बरेच असे नाही का प्रॉब्लेम येऊन गेले, खूप म्हणजे मानसिक ताण, शारीरिक ताण असं झाला, पण मी खरं तर त्याच्यामुळेच म्हणजे उभी आहे असं मला वाटतं. तर त्याच्यानंतर इकडे ना संध्याकाळ झालेली होती, म्हणलं आता उगाच पडून काही अर्थ नाही, संध्याकाळच्या वेळेला दिवाबत्तीच्या टाईमला झोपायला नाही पाहिजे. मग उठले, फ्रेश झाले थोडंसं, आणि त्याच्यानंतर मग इकडे दिवाबत्ती करायला आले. तर म्हटलं परत नाही का झोपलं की अजून तसंच झोपून राहूशी वाटेल, पण मला तरी इकडं म्हणजे चालूच होतं की असं नाही का छातीत दुखत होतं आणि पाठीतही अशी चमक निघत होती. तर बिलकुल बरंच नव्हतं वाटत, पण म्हटलं चला, पडलं की पडून राहतं माणूस तसंच. तर इकडे राजही माझ्यासोबत देवपूजा करत होता, त्यालाही आवडतं. मी रोज त्याला घेऊन सोबत संध्याकाळच्या वेळेला दिवाबत्ती करते. आता त्यालाही सवय पडून गेली आहे, नाही दिवाबत्ती केली तर त्यालाही आवडत नाही. तर चालू होती इकडे देवपूजा, आणि म्हटलं त्याच्यानंतर की जरा आपण वाती संपल्या होत्या माझ्या दिव्याच्या, मी एकदाच वाती बनवून ठेवते सगळ्या, कारण मग वेळेला असं हे नाही करायची गरज पडत. पटकन आपलं वात घेतली आणि लावली. तर मी आधीच वाती करून ठेवते. मला 2 दिवसापासून विचार चालू होता करू, पण वेळच मिळत नव्हता. आणि
त्याच्यानंतर मग मी म्हणलं चला इकडं वाती करून घेऊ. तर राज माझा इथे शूट करतोय व्हिडिओ. त्याला म्हणलं राहू दे, नको करू. नाही तू बनव, मी ना शूट करतोय, व्हिडिओ काढतोय असं सांगतोय. तर म्हणलं काढ मग. आणि इथं मी ना फुलवाती बनवते. कारण फुलवात कशी असं म्हणतात ती लांबी वात एकदा म्हणजे नाही का लावली त्याच्यानंतर परत लावायची नसते असं मी ऐकलंय, मला पण नक्की माहित नाही. त्याच्यामुळे मग मी फुलवातच बनवते. ती म्हणजे कशी एकदा लावली की परत पूर्ण जळून जाते, मग दुसऱ्या वेळेला नवीन लावायला लागते. तर इकडे तो म्हणला मला भूक लागली, तर म्हटलं चला चपात्या करून घेऊ. मग 4-5 चपात्या एक्स्ट्रा करून घेतल्या. भाजी काही केली नव्हती. म्हणलं आता नंतर बघू भाजीचं काय होतंय ते. पण त्याच्यानंतर मी काहीच केलं नाही, नुसतं चपात्या करून ठेवल्या. आणि त्याला दुपारची भाजी होती त्याच्यातच काला मोडून दिला खायला. आणि मी डायरेक्ट झोपून घेतलं. मला अजिबात बरं वाटत नव्हतं. मग परत मी त्यांना सांगितलं, तर मग इंजेक्शन वगैरे दिलं, गोळ्या खाल्ल्या मी. इंजेक्शन आणि गोळ्या दिल्याच्या नंतर मला थोडा वेळ बरं वाटलं. पण परत जसं तसं त्रास चालू झाला. तर रात्री आहे ना मी 1 वाजेपर्यंत मला खूप म्हणजे खूप त्रास होत होता. तर 3 इंजेक्शन घेतले मी त्या वेळेमध्ये. कारण अजिबातच म्हणजे मला बरं नव्हतं वाटत. मग 1 वाजेला जे इंजेक्शन घेतलं त्याच्यानंतर थोडं लिंबू पाणी वगैरे करून दिलं त्यांनी मला. त्याच्यानंतर मला थोडीशी झोप लागली. तर इकडे चपात्या वगैरे करून झाल्या होत्या आणि राजलाही खायला दिलेलं होतं. म्हटलं तू खा आणि मी जरा वेळ आराम करते. तर खरंच बरं नसलं ना की कशातच मन नाही लागत. आणि मला असं आहे ना 1 महिन्यामधनं होतंयच, मलाच कळत नाही नेमकं काय होतंय ते. गोळ्या खाल्ल्या तरी फरक नाही पडत, पण इंजेक्शन घेतल्याच्या नंतर थोडा फरक पडतो. तर बघा हा माझ्या मागे लागतो लगेच, नाही झोपायचं नाही तो अजिबात असं करून. त्याचा लाटच्या पुरतं एवढंच, भेटूया उद्या.